कॉमेंट यायचे. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. या संत समागमचे सर्व असणारे शास्त्रीजी त्यांच्या चरणी वंदन करते. संत समागमवरती या ठिकाणी प्रवचन सेवा करणारे, कीर्तन सेवा करणारे, वैदिक कर्म करणारे सर्वांच्या चरणी वंदन करते. सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते आणि आजची जी सेवा आहे ती सेवा सुरू करते. गेले 2 दिवस आपण मुंडक उपनिषदाचं चिंतन करतोय. ते चिंतन थोडं आपण पुढे बघणार आहोत. मुंडक उपनिषदाच्या कालचं जे दुसरं मुंडक होतं त्याच्यामध्ये एक शेवटी जी धान्याची प्रक्रिया आहे तिथपर्यंत आपण आलेलो होतो. अतिशय सुंदर प्रक्रिया आहे की प्रणवोधेनो शर्व आत्मा ब्रह्मतल्लक्षमुच्यते. हे साधकांनी किंवा भक्तांनी कसं ध्यान करायचं आहे ते सगळं सांगितलं आहे आणि ते संपूर्ण प्रक्रिया आपण तिथे बघितली. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की शमदम जी आहेत आपलीच इंद्रिय आपण आवरून घ्यायची आहेत, मनाला आवरून घ्यायचं आहे. आणि मग विरक्तीशी विवाह केल्यानंतर ज्ञानरूपी हुंडा कसा प्राप्त होतो आणि तो संतांच्या चरणी कसा प्राप्त होतो हा सगळा विचार आपण बघितला. आणि मग संपूर्ण विश्व प्रकाश करणारं ते जे तत्त्व आहे की असणारं जे आत्मतत्व अंतरंगामध्ये असणारं जे काही आहे तर ते कोणीही प्रकाशित करू शकत नाही. सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही, नक्षत्र तारे कुणी नाही. किंबहुना संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारं ते तत्व आत्मतत्व जीवाच्या अंतरंगामध्येच आहे. आणि ते जे तत्व आहे तेच ब्रह्मतत्व. आणि ते काय आहे तर बृहती आणि बृहयती आजपर्यंतचा आपण काल विचार केला. हा संपूर्ण काल आपण केलेला विचार आणि आता आपण तोच विचार पुढे नेणार आहोत. आणि आज आपण तृतीय मुंडकला जाणार आहोत. म्हणजे मुंडक उपनिषदाचा जो तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये पुन्हा 2 खंड आहेत, प्रथम खंड आणि द्वितीय खंड. आता प्रथम खंडामध्ये या उपनिषदातलं जे सगळ्यात मोठं जे माहिती असणारं, जसं एखादं प्रत्येक ठिकाणी रूपक वापरलेलं आहे. जे रूपक आपण एक कठोपनिषदामध्ये बघितलं होतं की शरीर नावाचा एक रथ आहे, त्याच्यामधला तो जीव रथी आहे, बुद्धी त्याची सारथी आहे, मन हे त्याचे लगाम आहेत, इंद्रिय त्याचे घोडे आहेत आणि हे 5 विषय जे आहेत हे सगळे त्याचे रस्ते आहेत. आणि हे एक संपूर्ण समजून घेऊन जर साधना केली तर आपण नेमकं ज्या जागी पोचायचं त्या जागी पोचतो. तसं या उपनिषदामध्ये आणखीन एक सुरेख अशी प्रक्रिया दिलेली आहे आणि एक प्रतीकच दिलेलं आहे. आणि ते गाजलेली कोणती असेल तर ती म्हणजे द्वासुपर्णा सयुजा सखया. खूप सुंदर अशी ती प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये म्हटले की एक शरीररूपी वृक्षावरती एक वृक्ष आहे. आपण केनोपनिषदामध्ये वृक्ष बघितलं, पण
विश्वाला वन, हे संपूर्ण विश्व म्हणजे काय आहे तर वन आहे. आणि या वनामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष म्हणजे शरीररूपी वृक्ष आहेत असं आपण बघितलं. तिथे वनब्रह्म उपासना आपण बघितली. इथे ते एका वृक्षाच्या ठिकाणी सांगताना सांगितलंय की एकाच शरीररूपी वृक्षावरती दोन संपूर्ण पक्षांच्या रूपामध्ये आत्मा आणि जीव जे आहेत ते त्या वृक्षाच्या आधाराने राहतात, असं ते रूपक आहे. आणि ह्याचं सुरेख वर्णन या उपनिषदामध्ये केलंय. त्या मंत्राच्या आपण आता त्यांनी सुरुवात करू की जे या मुंडक उपनिषदाचं वैशिष्ट्य आहे. तो मंत्र असा आहे की द्वासुपर्णा सयुजा सखया समानं वृक्षम परिशस्वजा तयो अन्यः पिप्पलं स्वादु अत्ति अन्य अंशन अभिचा कशी इति, असा तो मंत्र आहे. त्या मंत्राचं मराठीचं जे सुंदर त्याचं विरूप केलेलं आहे ते खूप छान आहे. आपल्याला अंदाज येऊन जाईल की त्या संपूर्ण मंत्रामध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे. की या ठिकाणी म्हटलंय एक जीव ईश्वरू दुसरा. याचा अर्थ एक पक्षी कोण आहे तर एक पक्षी जीव आहे आणि दुसरा पक्षी कोण आहे तर ईश्वर आहे. दोही ते ब्रह्म आधारा. आता दोघांचा आधार कोणतं तत्व आहे तर ब्रह्मतत्वच आहे. म्हणजे जीवालाही ब्रह्माचाच आधार आहे आणि ईश्वरालाही ब्रह्माचाच आधार आहे. म्हणून ईश्वरही कोणापासून निर्माण झालाय, ब्रह्मापासूनच, आणि जीवही त्याच्यापासूनच निर्माण झालेला आहे. आणि म्हणून जीवाला आणि ईश्वराला दोघांनाही आधार कोणाचा असेल तर त्या ब्रह्माचा आधार आहे. आणि म्हणून एक जीव ईश्वरू दुसरा दोही ते ब्रह्म आधारा जीव तो झोंबे फलभारा. आता इथे जीवाचं वेगळेपण सांगितलंय. त्या मंत्राचा जो मतितार्थ सांगताना सांगितले जीव तो झोंबे फलभारा आणि ईश्वरू साक्षी. हा ईश्वररूप जो पक्षी आहे तो साक्षी आहे, तटस्थ आहे, तो काहीच करत नाही. पण जीवरूप पक्षी मात्र कसा आहे, हा जीवरूप पक्षी काय करतो तर तो फळाचा भार सोसतो किंवा त्या फळाला जाऊन झोंबतो. आता फल केव्हा मिळतं आपल्याला, कोणतंही फल मिळायचं असेल तर त्याच्या आधी कर्म केलं पाहिजे. याचा अर्थ जीव सतत कर्म करीत राहतो आणि तो जितकी कर्म करीत राहतो त्या प्रत्येक कर्माचं सुखदुःख रूपी फल. कारण कर्म केल्यानंतर फल मिळणार नाही असं शक्यच नाही. जसं कोणी मला सांगितलं अलकाताई तुम्ही या पण तुमची सावली बाजूला ठेवून या बरं. मला येता येणार आहे का, मला सावली बाजूला ठेवून येता येणार नाही. मला त्या सावली सकटच यावं लागेल, मला माझ्या नामासकटच यावं लागेल. जसं या देहाशी ते निगडीत आहे त्याचप्रमाणे फल जे आहे ते कशाशी निगडीत आहे तर ते कर्माशी निगडीत आहे. आणि म्हणून जीव तो झोंबे फलभारा ईश्वरू साक्षी, असा त्या संपूर्ण मंत्राचा जो आहे तर तो संपूर्ण सार त्या ओवीमध्ये दिलेला आहे. आता तो मंत्र आपण थोडा समजावून घेऊया कारण अतिशय महत्त्वाचा असा मंत्र आहे. या ठिकाणी ऋषी जे आहेत अंगिरस ऋषी ते त्या शौनकांना आचार्यांना समजावून सांगतायत की एकाच झाडावरती परस्पर मित्र असणारे दोन पक्षी आहेत. आता दोन पक्षी आहेत आणि कसे आहेत तर ते परस्परांचे अत्यंत मित्र असं असणारे आहेत, सतत एकत्र राहणारे आहेत. आणि असे ते मित्र कुठे राहतात तर एका वृक्षावरती राहतात ज्या दोघांचंही मूळ काय आहे तर एकच आहे. जसं आपण आत्ता बघितलं जीवाचं मूळही ब्रह्मच आहे आणि ईश्वराचं मूळही काय आहे तर ब्रह्मच आहे. आणि दोघांचं मूळ एकच आहे. त्याला काय म्हटलेलं आहे ते एक तर जीवात्मा आहे आणि दुसरा परमात्मा आहे किंवा शिवात्मा आपण म्हणतो. एक जीव आहे आणि एक शिव आहे. म्हणून एक जीवात्मा आहे दुसरा परमात्मा किंवा शिवात्मा आहे. हे दोघेही एकाच वृक्षाचा आश्रय करून राहतात. याचा अर्थ एकाच देहरूपी वृक्षाचा आश्रय करून दोघेही राहणारे आहेत. आता त्यातलं वैशिष्ट्य सांगितलंय त्यातला जो जीवात्मा आहे हा जीवात्मा काय करतो तर हा जीवात्मा सुखदुःखात्मक मधुर पिप्पल फलांचा काय करतो तो भोग घेतो. कोणत्या वृक्षावरती आहेत पिप्पल, त्या ठिकाणी उल्लेख केला आहे बरं का. जसा गीतेमध्ये या संपूर्ण जगताला काय म्हटलेलं आहे की अश्वत्थ म्हटलेलं आहे. अश्वत्थ याचं तर पिंपळाचा वृक्षच आहे. आजम संपूर्ण हा संसार म्हणजे काय आहे तर पिंपळाचा वृक्षच आहे.
आणि असा तो वृक्ष असणारा, म्हणून ते जे पिप्पल फळं आहेत, याचा अर्थ हा इतकी कर्म करतो आणि कर्म केल्यामुळे सुख आणि दुःख, कर्म केल्यानंतरचं फल दोनच प्रकारची फळं आहेत. अनुकूल संवेदना इति सुखम, प्रतिकूल संवेदना इति दुःखम. दोन प्रकारचीच फळं आपल्याला प्राप्त होतात. आणि असा हा जो जीव आहे, जीवरूपी पक्षी जो आहे, तो सतत काय करतो, मधुर अशी पिप्पल फलाचा म्हणजे तो जीवात्मा काय कसला भोग घेतो, तर कर्मफळाचा भोग घेतो. कारण तो सतत कर्म करीत राहतो, कर्माशिवाय राहू शकत नाही. आपण जरी ठरवलं की कर्म नाही करायचं, चालेल का? पुन्हा गीताच आपल्याला सांगते, नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. जीव क्षणभर सुद्धा कर्माशिवाय राहू शकणार नाही. आणि म्हणून असा हा जीवात्मा नित्य कर्म करत राहतो आणि म्हणून कर्माची सुख दुःख रूपी फल भोगत राहतो. पण आतमध्ये असणारा जो परमात्मा आहे तो मात्र कसा आहे, तो दुसरा फलाचा भोग न घेता तो केवळ पाहत राहतो, तो एकही फलाचा भोग घेत नाही. आता दोन पक्षी या देहामध्ये आहेत आणि म्हणून एक कसा आहे, तर एक साक्षी आहे. जो साक्षी आहे तो तटस्थ आहे आणि त्या तटस्थाच्यामुळे जीवाला सर्व विषयांचं ज्ञान होतं. इंद्रिय सगळे विषय भोगतात आणि सगळ्या विषयांचं प्रकाशन हा करणारा आहे. पण तरी सुद्धा कोणत्याही भोगाने हा लिप्त न होणारा असा असणारा कोण आहे, तर तो परमात्मा याच शरीररूपी वृक्षावरती केवळ साक्षी रूपाने राहणार आहे. अत्यंत असंग आहे, त्याला कोणताच संग नाही. आणि जीव मात्र बरोबर काय आहे, तर तो भोग भोगणारा आहे, कर्म करणारा आहे आणि सगळी सुख दुःख रूपी फल भोगणारा आहे, असा त्या मंत्राचा अर्थ सांगितलाय. आणि असा त्या मंत्राचा महतीत अर्थ आहे. आता इथे लक्षात येईल की आपल्यासमोर दोन तत्व या ठिकाणी ठेवलेली आहेत. आपण तीन बघितली होती. एक जीव आहे, ईश्वर आहे आणि ब्रह्म आहे. ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे, ईश्वर जे आहे ते सगुण निराकार आहे आणि जीव जो आहे तो सगुण साकार आहे. एक सगुण साकार, एक सगुण निराकार आणि एक निर्गुण निराकार असा आहे. ह्या ईश्वराला आणि जीवाला आधार कोणाचा आहे, तर ब्रह्माचा आहे. ते ब्रह्मतत्व कसं आहे, काल आपण बघितलं. बृहती आणि बृहयाती अत्यंत व्यापक असणारं, वाढून राहिलेलं, सर्वांना जे जे त्याच्या संगतीत येईल त्या सर्वांना व्यापून असं असणारं ते तत्व आहे. आणि म्हणून केवळ एकमेव तेच तत्व संपूर्ण विश्वाच्या अंतर्बाह्य व्याप्त आहे. हा कालचा आपला शेवटचा इथपर्यंत आपण आलो होतो आणि आता तोच विषय पुढे अंगिरस ऋषी शौनकांना समजावून सांगतात. आणि मग सांगताना त्यांनी आता इथे या ठिकाणी तुलना केली आहे बरं का, समजून घ्यायला की हे दोन पक्षी कसे आहेत ते पूर्णपणाने समजून घ्या. आणि जर पूर्णपणाने समजून घेतलं तर आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे ते कळेल. आणि मग आता सांगायला सुरुवात केली. शिष्य म्हणून समोर शौनक बसलेले आहेत आणि आता अंगिरस ऋषींनी सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणतात, पहिल्यांदा जीव कोण आहे, तर सुख दुःख भोगणारा हा भवरोगी आहे. याचा अर्थ तुम्ही आम्ही सगळे कसे आलेलो आहोत, इथे या जगतामध्ये आलेलो आहोत. आपल्या भोवतीचं जे हे सगळं जे जे निर्माण झालेलं आहे त्यामध्ये आपण राहतो आणि आपण सगळे भवरोगी आहोत. याचा अर्थ आपल्याला एक रोग आहे आणि तो रोग आहे आपल्याला हे माहितीच नाही, कारण आपल्या अज्ञानाला सहजता आलेली आहे. रामायणामध्ये खूप छान विषय येतो बरं का. असाच याच प्रकारचा एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे संपूर्ण काय आहे, तर एखादं काय आहे, तर हे एखादं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये म्हणे किती जण असतात, अनेक जण, हजारो जण असतात. अनेक रोगी आहेत, त्यांना बळं करणाऱ्या नर्सेस आहेत, म्हणजे परिचारिका सेवा करणाऱ्या आहेत. मग तिकडे काही दुसरा सफाई कामगाराचा स्टाफ आहे, काही मॅनेजमेंट करणारा स्टाफ आहे. हे सगळं असलं तरीसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये एक जो असा असतो तो तुमच्या आमच्यासारखाच अशाच देहाची उपाधी घेऊन आलेला असतो. पण बाकी सगळे बरं व्हायला आलेले असतात आणि केवळ एक जण सगळ्यांना बरं करायला आलेला असतो. जो बरं करायला आलेला असतो त्याला वैद्य किंवा डॉक्टर म्हणतात आणि बाकी सगळे आपण रोगी. असे तुम्ही आम्ही असणारे सगळे रोगी. त्याने म्हटलंय की जीव कसा आहे, तो भवरोगी आहे आणि विषयरूपी त्या विषयांची योजना ह्या जीवासाठी कोणी केलेली आहे, तर ती ईश्वरानेच केलेली आहे. म्हणजे जीव भवरोगी आहे, तो विषय भोगणारा आहे
आणि विषय भोगल्यामुळे त्याला आता संग कोणता जडला तर सुखदुःखाचा सगळा लेप लागला आणि म्हणून तो सुखदुःखामध्ये अखंड रडतोय. असा तो भवरोगी आहे. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध जो आहे की दुसरा जो आहे तो ईश्वर असणारा, तो परमात्मा कसा आहे तर तो कर्ता आहे आणि करविता आहे. तुम्हाला आम्हाला निर्माण करणारा तोच आहे, विषय निर्माण करणाराही तोच आहे आणि या विषयातून बाहेर काढणाराही तोच आहे. सर्व काही करता करविता असणारा ते ईश्वर तत्व आहे असं सांगितलंय. आणि मग जीव तत्व आणि ईश्वर तत्व यांची सुरेख संपूर्ण एक तुलना दिली. किती मुद्दे मांडलेत बघा, लक्षात येईल ज्या वेळेला आपण उपनिषद वाचायला बघतो. किती प्रकाराने जीव आणि शिव म्हणजे काय ते समजावून सांगितलंय. या ठिकाणी सांगितले जीव कसा आहे तर जीव परिच्छिन्न आहे. याचा अर्थ तो देश परिच्छिन्न आहे, तो काल परिच्छिन्न आहे. देशपरिच्छिन्न याचा अर्थ मी आत्ता जर डोंबिवलीमध्ये असे आहे तर मी कल्याणमध्ये असणं शक्य नाही, मुंबईमध्ये असणं शक्य नाही, औरंगाबादमध्ये असणं शक्य नाही, बाकी कोणत्या देशामध्ये असणं शक्य नाही, कारण माझा देह एकाच ठिकाणी आहे. ईश्वराचा असा आहे का? ईश्वर विश्वव्याप्त आहे, देशपरिच्छिन्न. मी या देहाला जन्म आहे, काही काळ तो देह आहे आणि नंतर काही काळानंतर हा नक्की नसणार आहे. याचा अर्थ कालानी हा बंदिस्त आहे. ईश्वराचा तसा आहे का? म्हणून जीव परिच्छिन्न आहे आणि ईश्वर कसा आहे तर तो ना देह परिच्छिन्न आहे ना काल परिच्छिन्न, अत्यंत व्यापक असा असणारा तो आहे. तर जीव जो आहे कसा आहे मुळामध्ये तो त्रिगुणांच्या कसा आहे तर तो गुणांच्या अधीन आहे. याचा अर्थ आपण कित्येक वेळ आपल्या लक्षात येतं की आपल्याला रागवायचं नसतं तरी सुद्धा आपण संतापतो. आपल्याला तमगुणाच्या हारी, आम्हाला बायकांना तर अगदी अनुभव आहे. एखाद दिवशी उठल्यानंतर आम्ही ठरवतो आज खूप छान काम करायचंय, पण उठल्याबरोबर पहिल्यांदा साखरेचा डबा खळकन हातातून पडतो. लक्षात येईल आज माझी वृत्ती तमगुणात राहणार आहे. आपल्याला परीक्षण करता आलं पाहिजे, विचारांनी मला त्याच्यातून बाहेर पडायचं. याचा अर्थ जीव गुणांच्या अधीन आहे, तर बरोबर ईश्वर जो आहे तर त्रिगुण त्याच्या अधीन आहेत. आपण गुणांच्या अधीन आहोत आणि ईश्वराच्या अधीन गुण आहेत आणि म्हणून नाहीये त्या त्रिगुणांच्या पासून तो मुक्त आहे, त्याला त्याचा कोणताच त्रास नाही. म्हणून खूप छान जेव्हा आपण आता शास्त्र अध्ययन करतो ना, अभ्यास करतो, तेव्हा लक्षात येतं आपल्या ज्या सगळ्या मूर्ती आहेत बघा, राम आणि सीता म्हणा किंवा म्हणजे भगवती जानकी रामाच्या मांडीवरती आहे, पार्वती जी आहे ती शिवाच्या मांडीवरती आहे आणि शिवाने आपला उजवा पाय तिच्यावरती घातलाय. किंवा राधाकृष्णाचं जर एखादं मंदिर असेल तर त्या भगवान गोपालकृष्णाने आपले हात तिच्या भोवती त्या राधेच्या गळ्यावरती घातलेत. याचा अर्थ ती माया त्यांनी त्याच्या स्वाधीन ठेवलेली आहे. तसे त्रिगुण माया ईश्वराच्या स्वाधीन आहे, ती तुमच्या आमच्या स्वाधीन नाही, ती जीवाच्या स्वाधीन नाही. आणि म्हणून जीव कसा आहे तर तो गुणांच्या अधीन आहे आणि ईश्वराचा सगळे गुण त्याच्या अधीन आहेत. आता गंमत अशी की जीव जो आहे तो सतत कर्म करत राहतो, तो कर्माच्या अधीन आहे आणि परिणामी जेवढी तो कर्म करतो तेवढी कर्मफलं त्याला भोगावी लागतात आणि तेवढी कर्मफलाचं त्याचं संचिताचं गाठोडं वाढत जातं. आता खरं सांगायचं तर क्रियमाण कर्म दिलेलं आहे. क्रियमाण कर्माच्या साहाय्याने संतांनी सांगितलंय काय करा, अखंड नाम घेत तरी कर्म करा ना, म्हणजे त्या कर्माचा लेप लागणार नाही. पण आपण ऐकतच नाही संतांचं आणि परिणामी जेवढी कर्म करतो तेवढ्या कर्मांचे लेप तुम्हाला आम्हाला लागतात आणि मग त्या कर्मांची सुख दुःख रूपी फलं आपल्याला भोगावी लागतात. म्हणून तुम्ही आम्ही जीव जे आहेत ते कर्माच्या अधीन आहेत आणि ईश्वर मात्र त्यापासून कसा आहे तर ईश्वर त्यापासून अलिप्त आहे. असा हा जीव जो आहे त्याला विषयामध्ये विलक्षण गोडी वाटते आणि विलक्षण गोडी वाटत असल्यामुळे तो कर्म करत राहतो आणि त्याची फलं भोगत राहतो. आणि असा जो असणारा ईश्वराला मात्र काय कर्मच नाही आहे. त्याचं एक कर्म तर करून झालं विश्वाच्या निर्मितीच, त्यांनी जे कर्म करायचं ते करूनच टाकलं. आता त्याला दुसरं काय कर्म आहे, त्याला काही दुसरं कर्म, विश्वाची निर्मिती झाल्यानंतर त्याचं कामच झालं ना, आता त्याला कर्मच नाही. आणि म्हणून तो कसा आहे तर तो द्वंद्वरहित असा असणारा, त्याला आता काही फलं भोगावी लागत नाहीत किंवा काहीच नाही. आणि म्हणून या सगळ्यापासून तो कसा आहे तो अलिप्त आहे आणि वेगळा आहे. असा जो
जीव आहे तो कसा आहे, तर तो नियम्य आहे. याचा अर्थ ईश्वराचे सगळे नियम तुम्हाला आम्हाला पाळावे लागतात. निसर्गाचे सगळे नियम तुम्हाला आम्हाला पाळावे लागतात. आज पाळतोय की नाही? इतकं प्लॅस्टिक वापरलं, इतकं प्लॅस्टिक वापरलं, इतकं प्रदूषण झालं, इतकं प्रदूषण. आता आपण घरात बसलोय, म्हणे आपण जी कर्म करतो ना त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. परवा छान सांगितलं की इतक्या प्लास्टिकचा नको तितका वापर केलात, परिणामी आज प्लॅस्टिक तुमच्या भोवती गुंडाळल्याशिवाय तुम्ही बाहेरच जाऊ शकत नाही. म्हणजे इतके दिवस तुम्ही प्लॅस्टिकचा वापर केलात, आज प्लॅस्टिक तुमचा वापर करतंय. याचा अर्थ आपण त्याच्या अधीन आहोत. आपल्या कर्माची फळं आपणच भोगतोय. हा ईश्वराच्या दरबाराचा न्याय आहे. आणि म्हणून हे संचिताचं गाठोड जे आहे ते आपल्याच कर्माने निर्माण झालेलं आहे. असं ईश्वराला काही संचित बिंचित आहे का? त्याला त्याचं काही संचित असं काही नाही. तो या सगळ्यापासून कसा आहे तर अलिप्त आहे. आणि म्हणून जीवाला त्याच्या वासनेच्या नुसार जन्म मिळतो. आता इथे वासना तुम्हाला आम्हाला आहे आणि त्या वासनेनुसार आपण कर्म करतो आणि त्याच वासनेनुसार आपल्याला कर्मफलही मिळतात. पण ह्या सगळ्यापासून ईश्वर जो आहे तो कसा आहे तर ईश्वर या सगळ्यापासून अलिप्त आहे असं सांगितलं आहे. आणि असा हा जीव जो आहे तो नियम्य आहे. आपल्याला सगळे त्याचे नियम पाळायचे आहेत. आणि जो ईश्वर आहे तो कसा आहे तर तो नियामक आहे. तुम्ही आम्ही कर्माधीन असे असणारे तो स्वतंत्र आहे आणि आपण परतंत्र आहोत. आपल्याला पाहिजे तसं नाही करता येत, पण तो मात्र स्वतंत्र आहे. त्याला जे करायचंय तेव्हा तो करायचंय. त्याला वाटलं उदंड पाऊस पडावा पाडेल, त्याला वाटलं नाही पडावं नाही पडणार. ज्याचा अर्थ तो स्वतंत्र आहे. तुम्ही आम्ही स्वतंत्र आहोत का? यातलं काहीच आपण काही करू शकत नाही. म्हणून आपण पराधीन आहोत, कर्माच्या अधीन असे असणारे आपण परतंत्र आहोत. तो कसा? आपण अल्पज्ञ आहोत आणि ईश्वर कसा आहे तर सर्वज्ञ आहे. आणि असा जीव आणि ईश्वर ह्या सगळ्याची तुलना या ठिकाणी पहिल्यांदी या ठिकाणी अंगिरस ऋषी जे आहेत ते सांगतायत. आणि मग त्यांनी सांगितलं की असा हा जो जीव आहे, जेव्हा त्याला कळतं की आपण अल्पज्ञ आहोत, आपलं सामर्थ्य अत्यंतिक कमी आहे आणि लक्षात येतं की जसजसं की आपण कितीही आपल्याला वाटलं की माझी बुद्धी चांगली आहे, माझी असं सगळं आहे, माझं शरीर चांगलं आहे, माझ्यापाशी एवढं सामर्थ्य आहे, माझ्यापाशी एवढ्या कला आहेत, तरीसुद्धा एका टप्प्यावरती कळतं की आपलं सगळंच मर्यादित आहे. आणि ज्या क्षणी जीवाला स्वतःची मर्यादा कळते त्यावेळेला असा हा जीव ज्या वेळेला त्याची कर्म अत्यंतिक शुद्ध होतात आणि शुद्ध कर्मामुळे ज्यावेळेला त्याची शुद्ध कर्म झालं की चित्त शुद्ध होतं. आणि मग चित्त शुद्ध झालं ना की त्याला थोडीशी उपासना करावीशी वाटते. मग आता तो उपासना कोणाची करतो? एकदम काही त्याला ब्रह्मबिंब काही कळत नाही. मग घरामध्ये काही आपल्याकडे पूर्वापार चाललेल्या असलेल्या उपासना ते येतात, ती गोष्ट वेगळी आहे. पण तो आजूबाजूला बघतो की कशा प्रकारच्या उपासना करायच्या आहेत. आणि मग त्याच्या लक्षात येतं की आजूबाजूला कोणी ना कोणीतरी, काही ज्ञानी लोक आहेत, काही संत लोक आहेत, काही योगी लोक आहेत. आणि असे लोक काही काय करतायत तर ते उपासना करतायत. पण ती कोणाची उपासना करतायत? ते काही ईश्वराची उपासना करत नाहीत. पण ईश्वर कसा आहे तो निराकार आहे, तो दिसतच नाही ना. आणि म्हणून ते कोणाची उपासना करतात तर ते ज्याची उपासना करतात ते बघतात हे सगळे जीव. आणि त्याप्रमाणे ईश्वराचं महत्त्व ते जाणतात. आणि ईश्वराचं महत्त्व जाणल्यानंतर आता ईश्वराचं कार्य त्यांना हळूहळू कळतं. आणि म्हणून ते उपासना करायला लागतात. जसजशी उपासना दृढ होत जाते, जसजशी उपासना वाढत जाते, तसं चित्त शांत होतं. आणि चित्त शांत झालं की कर्म जी आहेत ती हळूहळू ज्याला आपण म्हणतात ना की निष्काम होतात. आणि जेव्हा कर्म निष्काम होतात आणि त्यावेळेला जेव्हा अत्यंतिक शुद्ध पुण्य जीवाच्या अंतःकरणामध्ये उदयाला येतं त्यावेळेला ईश्वराच्या कृपेने, याचा अर्थ पहिल्यांदी कर्म शुद्ध व्हावी लागतात, तेव्हा पहिल्यांदी ईश्वराची कृपा होते. आणि ईश्वराची कृपा कोणाच्या माध्यमातून होते तर ईश्वराचं महत्त्व जाणल्यानंतर तो जीव अधिकाधिक उपासना करायला लागतो. आणि मग त्यावेळेला संत आणि ज्ञानी जे आहेत त्यांचं महत्त्व पडतं. संतांचं वेगळं पण काय आहे, मग संत म्हणजे काय, ज्ञानी म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय हे कळतं. आणि मग असे ते ईश्वराचं जे विशेष काम आहे, आपण बघितलं होतं की उत्पत्ती स्थिती लय प्रवेश आणि प्रशासन ही सामान्य कामं आहेत. पण विशेष काम याचा अर्थ जीवाला प्रबोध करून मुक्त करणं. आणि त्यासाठी ईश्वराला सगुण साकार या रूपामध्ये यावं लागतं. हे सगुण साकार रूप कोणतं असेल तर ते सद्गुरूंचं रूप आहे.
हे विशेष कार्य त्याला कळतं. आणि मग असा हा जीव एखाद्या संतांच्या चरणी जातो. आणि म्हणून असं म्हटलेलं शास्त्रांनी की अनेक जन्मांची जेव्हा पुण्य उदयाला येतात तेव्हा जीवाला एखाद्या संतांच्या चरणी जावंसं वाटतं, सद्गुरूंच्या चरणी जावंसं वाटतं. आणि मग त्यांची काय आहे तर ती सद्गुरूंची भेट होते. आणि मग ज्या वेळेला सद्गुरूंची भेट होते तेव्हा काय घडतं प्रत्यक्षामध्ये, काय ते देतात? ते काही लौकिकातलं देणारे आहेत का? ते लौकिकातलं काहीच देत नाहीत. सद्गुरू देत असतील तर फक्त ते साधना देतात. आणि सद्गुरूंचा बोध कमीत कमी शब्दातच आहे. आणि म्हणून त्यांचा बोध कमीत कमी शब्दात म्हणजे किती असेल तर तो तत्वमसी इतकाच आहे. तत्वमसीशिवाय दुसरा कोणता बोध करतच नाही. समर्थ असे म्हणतात, याशिवाय दुसरा कोणता बोध करणारे सद्गुरू असतील तर अडक्याचे 3 मिळाले तरी करू नका सांगितले. याचा अर्थ कमीत कमी शब्दामध्ये असणारा तो बोध, तो आहे तो आत्मबोधच ते देणार, ते आत्मविद्येचा बोध करणार. तू कोण आहेस, तुझं स्वरूपच ते सांगणार. एवढंच त्यांचं काम आहे. आणि तेवढा तो बोध ते करतात. मग ते करताना ते साधना देतात. खूप छान सांगितले बरं का. आता कशा प्रकारची साधना आहे? त्रिस्तरीय साधना संत आणि सद्गुरू देतात सांगितलंय. 3 प्रकारची साधना आहे. पहिली जी आहे ती नामसाधना आहे, दुसरी जी आहे ते तत्वचिंतन आहे, आणि तिसरं आहे ते लयचिंतन आहे. आता बघा, आपण उपनिषदांचं अध्ययन करतोय, लक्षात येईल की तत्वचिंतन म्हणजे काय. पंचमहाभूत एकातून एक कशी निर्माण झाली, कोणत्या भूतातून कोणतं भूत निर्माण झालं, आणि जेव्हा लयाला जाईल तेव्हा उलट क्रमाने पृथ्वी कशामध्ये जाईल तर जलामध्ये जाईल, जल कशामध्ये जाईल अग्नीमध्ये जाईल, अग्नी कशामध्ये जाईल वायूमध्ये जाईल, वायू कशात जाईल आकाशात जाईल, आकाश कशात लय होईल तर ते ब्रह्मतत्वात लय. याचा अर्थ हे जे तत्वचिंतन आहे, लयचिंतन आहे, हा सगळा उपनिषदांचा जो विचार आहे, ही सगळी साधना कोण देतं तर ते सद्गुरू देतात. आणि म्हणून त्रिस्तरी साधना ते देतात. आणि ती देताना त्यांनी सांगितले की ती जेव्हा साधना देतात तेव्हा तो जो बोध करतात तो जीवानी अंतःकरणामध्ये लक्षात ठेवावा. बरेच वेळेला असं होतं तो लक्षात राहत नाही. बरं, मोठ्या कौतुकाने आपण संतांच्या चरणी जातो. गुरु नानकांचं एक खूप छान वाक्य आहे. गुरु नानक म्हणतात की जर आधी गुरूंच्या चरणी विचार करूनच जा, पण गेल्यानंतर एक तरी करा, गुरुमुखे जो मरियो वही मोरख पाहियो. गुरुमुखातून त्यांचा बोध ऐकून तिथे आपण जीवरूपाने तो जीव मेला पाहिजे, तर तोच मोरख पाहियो म्हणजे मोक्षापर्यंतची मजल मारू शकतो. आणि असा तो बोध जो आहे तो बोध त्यांच्याकडून करून घ्यावा. आणि मग असे ते सद्गुरू कोणता बोध करतात खूप छान सांगितले बरं का या उपनिषदामध्ये. ते अंगिरस ऋषी सांगतायत काय काय बोध करतात. आपण कायिक करत नसू, वाचिकता मला वाटतं आपण किती जणांनी आपल्या वाणीने अंतःकरणात किती जणांची दुखवलेली असतील, कदाचित दुखवलेली असतील, कळतही नाही आपल्याला आपण कळतही नाही की आपण कोणाचं अंतःकरण दुखवले. आणि मानसिक हिंसा कोणाची तरी करत असू, आणि म्हणून तीही न करणं. आणि म्हणून अहिंसा, ना मनाने कोणाचीही काय करायचे तर करायचे नाही, म्हणून काया वाचा आणि मने काही करायचं नाही, कोणाचंही काही चिंतन नाही तर वाईट चिंतन नाही. म्हणून सत्य तत्व आपण बघितलं, त्या अहिंसा सांगितले. त्यानंतर सत्य मुळात त्रिकाला बाधितच आहे. आणि जे त्रिकाला बाधित आहे, जे सत्य आहे, ते सत्य ह्या उपनिषदाचा पुढचा तो पूर्ण विषयच आहे. हे सत्य जे आहे ते त्रिकाला बाधित आहे. आणि असं त्रिकाला बाधित असणारं जे सत्य आहे ते अंतःकरणामध्ये धरायचं. आणि सत्य एकमेव आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व आहे. आणि मग पुढे त्यांनी सांगितलं या सत्यासाठी जे आचरण करायचं आहे त्यालाच ब्रह्मचर्य म्हटलंय. कारण सत्य हेच ब्रह्म आहे आणि त्याच्यासाठी प्राप्तीसाठी जे प्रयत्न करणं त्यालाच ब्रह्मचर्य म्हटलंय. आणि मग शम आणि दम याचा अर्थ मनालाही आवरणं, इंद्रियांनाही आवरणं, आणि मग त्यानंतर वैराग्य, जाणीवपूर्वक जे आहे ते अंतःकरणामध्ये माणून घेणं आणि शास्त्र संस्कार करून घेणं, असं साधनारूप सहकार्य जे आहे ते कोण देतं तर ते सद्गुरू शिष्याला देतात. आता सद्गुरूंचं शिष्याला देणं एवढं आहे. आता एवढं दिल्यानंतर मग सगळ्या शिष्यांना आत्मज्ञान होतं का प्रश्न विचारले बरं का पुढे, की एवढं सगळं दिलं सद्गुरूंनी, एवढं दिल्यानंतर सर्व शिष्यांना होतं का आत्मज्ञान? मग त्याचं उत्तर दिले की नाही, सगळ्यांना नाही होत, एखाद्याला कोणाला तरी होतं. मग असं एखाद्यालाच का होतं त्याचं जे विश्लेषण आहे ते सांगताना फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत आहे सूर्याचा. असं म्हटलेलं की ज्या वेळेला सूर्य आकाशामध्ये येतो तेव्हा त्याची किरणं जी आहेत ती 4ही दिशाला पसरलेली असतात. सर्वत्र तो आपला प्रकाश जो आहे ना तो प्रकाश देतो. पण
जर मी माझ्या घराच्या खिडक्याच बंद केलेल्या असतील तर त्या सूर्याची किरणं माझ्या आतमध्ये येतील का? तर ती सूर्याची किरणं आतमध्ये येणार नाहीत. याचं कारण खिडक्या मी बंद केल्यात. अगदी तसंच सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचं ज्ञान हे सगळ्यांसाठी सारखं आहे. पण जो भक्त किंवा साधक किंवा जो काही साधना करणारा भक्त म्हणा, शिष्य म्हणा, आपली अज्ञानरूपी खिडकी सद्गुरूंच्या पुढे उघडत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याच्या अंतःकरणात येत नाही. आणि म्हणून आपलं अज्ञान प्रगट करायला आपल्याला लाज वाटते की मला कळत नाहीये, कसं काय सांगायचं. मग हे जर बंद केलं याचा अर्थ अज्ञानाचं जर मी खिडकीच बंद केली तर त्यांचा ज्ञानप्रकाश आपल्यापर्यंत येईलच कसा. आणि म्हणून तिकडे कसं जायचंय. लहान मूल जसं निरागसतेने जाताना तसं आपले सगळे दोष, आपलं सगळं अज्ञान तिथे तरी आपण उघडं करून टाकावं. जसं व्यवहारामध्ये म्हणतात डॉक्टरांच्या पासून काही लपवून नाही ठेवायचं, तसं सद्गुरूंच्या पासून कशाला अज्ञान लपवायचं. ते ज्ञानच द्यायला बसलेत. मग आपण अज्ञान त्यांना सांगितलं पाहिजे ना. मग आपली अज्ञानाची खिडकी त्यांच्यापर्यंत आपण जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत ते कसं काय करणार. आणि म्हणून शिष्याची किंवा साधकाची, अभ्यास करणाऱ्याची जी आहे ती जबाबदारी आहे की त्यांनी आपलं अज्ञान जे आहे ते संतांच्या पुढे प्रगट केलं पाहिजे. आणि मुळात माझ्याकडे अज्ञान आहे तेच कळलं पाहिजे. आपण इतके भ्रमामध्ये असतो की मला सगळं कळतंय, मला काही सांगायची गरज नाही, मला सगळं कळतंय असं आपल्याला वाटत असतं. असं नसतं. कारण शेवटी ज्ञानाला मर्यादा आहेत, बुद्धीला मर्यादा आहेत. प्रत्येकाकडे एक उत्तम गुण असतो, प्रत्येकाकडे एक सांगण्याची वेगळी पद्धत असते. आपण जितकं श्रवण करत जातो ना तितके आपण विचारांनी समृद्ध होत जातो. कारण प्रत्येकाचे विचार उत्तमच असतात ना. मग हे आपल्याला कुठे कळतं तर ते संतांकडे गेल्यानंतर, सद्गुरूंकडे गेल्यानंतर कळतं. आणि आता ते अंगिरस ऋषी सांगतायत असा एखादा साधक काय करतो, असा सद्गुरूंचा जो बोध आहे तो अंतःकरणामध्ये धरून ठेवतो आणि तो कुठे जातो, तो पाप पुण्यांच्या पलीकडे जातो. आता हे खूप महत्त्वाचं आहे, पाप आणि पुण्यांच्या पलीकडे जाणं. आपल्याला पापाच्या पलीकडे जाणं हे पटतं, पण मला पुण्याच्याही पलीकडे जायचं आहे. याचा अर्थ पुण्याचाही लेप मला लावून द्यायचा नाही. डॉक्टर काका एक सुंदर उदाहरण देतात. काका म्हणतात शांत सरोवर आहे, शांत सरोवरामध्ये दगड टाकलात तरी त्यात तरंग उठणार आहेत. आणि त्यात एक मोदक जो अत्यंत मऊ लुसलुशीत आहे, गणपतीला आवडणारा आहे, तो मोदक जरी टाकलात ना तरी त्या सरोवरामध्ये तरंग उमटणारेच आहेत. याचा अर्थ दगडाचा तरंग हा समजा जर दुःखाचा धरला आणि मोदकाचाही तरंगच आहे, तो सुखाचा तरंग आहे. मग जीवानी आपला पुरुषार्थ आत्मानात्म विवेकाचा वापर करून घ्यायचा आहे. आणि म्हणून माझ्या कर्माचं जर मला दुःखरूपी फल मिळालं तर तेही मला लावून घ्यायचं नाहीये. कारण मला अपयश का मिळालं, ईश्वराची इच्छा. मला यश का मिळालं, ईश्वराची इच्छा. योग्य वेळेला का नाही मिळालं, ईश्वराची इच्छा. उदंड यश मिळालं, ईश्वराची इच्छा. अपयश मिळालं, ईश्वराची इच्छा. म्हणून सुखही लावून घेणं नाही आणि दुःखही लावून घेणं नाही. आणि म्हणून सुखाचे तरंगही परतून देणं आणि दुःखाचे तरंगही परतून देणं. आणि अशा तऱ्हेने पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाणं. आणि असा जो पलीकडे जातो तो साम्यावस्थेला येतो. आणि जो साम्यावस्थेला येतो तो परमात्मे स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. आता साम्यावस्था समजून घेणं आहे. आपली प्रत्येक कृती एक तर सत्वगुणातली तरी असते किंवा तमोगुणातली तरी असते किंवा काय आहे रजोगुणातली आहे. हे तीनही गुण जेव्हा समान आहेत तेव्हा साम्यावस्था आहे. आता तीनही गुण साम्यावस्थेमध्ये आणणं, खरं सांगायचं तर जेव्हा साम्यावस्था आहे तेव्हा विश्वाची निर्मितीच नाही. म्हण कमी जास्त जेव्हा होतं तेव्हाच विश्वाची निर्मिती होते. आयुर्वेदाचे डॉक्टर म्हणतात ते 3 गुणांचे कफ, वात आणि पित्त जेव्हा समान असतात तेव्हा काय आहे तर तुम्ही निरोगी असता. यातलं कमी जास्त काही झालं तरी तुम्ही आरोग्य होऊन जाता. तर ह्या साम्यावस्थेमध्ये येणं अत्यंत अवघड आहे. आणि साम्यावस्थेमध्ये कसं यायचं तर गुणातीत होऊन यायचं. हे गुणांवरती अधिपत्य मिळवणं आहे. प्रत्येक गुणांची क्रियेचं जे आहे ते काय करणं आहे तर त्याकडे पाहणं आणि मग त्यानुसार त्या गुणांचा सगळा अभ्यास करून त्यांचा वापर करणं आणि ते गुणही सोडून देणं. आपण गुणांच्या अधीन होतो, पण मला आत्ता काम करायचं आहे म्हणून मला रजोगुण स्वीकारायचं आहे, आत्ता मला नाम घ्यायचं आहे म्हणून मला सत्वगुण स्वीकारायचं आहे.
याचा अर्थ मी त्या गुणांना बोलवायचं, वापरलं की पुन्हा त्यांना बाय बाय म्हणायचं. हे गुणातीत होणं जे आहे, असा अंतरंगाचा जो प्रवास, ज्याला समर्थ म्हणतात पाहावे आपण असे आपण, इथे हे आहे बघायला शिका. जीवरूप मी शिवरूप सगळे माझे उपद्व्याप्त मनाचे आणि बुद्धीच्यासाठी हे सगळं बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून साम्यावस्थेमध्ये येण्यासाठी त्या सगळ्या त्रिगुणांचं काय करायचंय तर आपणच आपल्या साक्षीत्वाने बघायचंय. आणि मग असा तो परमात्मा अंतरंगामध्ये आहे जाणून कोण देतं तर ते संत देतात. संतांच्या अंतरंगामध्ये तो आहेच. आणि असे हे संत कसे आहेत तर ते आत्मरती आहेत, ते आत्मक्रीड आहेत. त्यांना आनंदासाठी कोणत्या विषयांची गरज नाही. पण तुमचं आमचं होत नाही. आपल्याला जरा आनंद पाहिजे तर आपल्याला एखादा विषय लागतो. मग असं खरंच आपल्याला असं आनंदात होता येतं का? खूप छान शास्त्रांनी प्रक्रिया दिली. दासबोध चिंतनिकेमध्ये परमपूज्य डॉक्टर काकांनी ही संपूर्ण प्रक्रिया दिली की ज्या ज्या वेळेला आपल्याला आनंद मिळतो कोणत्याही गोष्टीमध्ये, लौकिकामध्ये विषयाचा आनंद सुद्धा जेव्हा मिळतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मला विषयाने आनंद दिला, पण विषय जड आहेत, इंद्रिय जड आहेत आणि म्हणून ती आनंद घेऊही शकत नाहीत आणि ती देऊही शकत नाहीत. मग त्याच्या पाठीमागे काय प्रक्रिया घडते तर ज्या वेळेला आनंदाची अनुभूती येते, ज्या वेळेला सुखाची अनुभूती येते, तेव्हा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 4 तत्व, त्याचबरोबर आतमध्ये आणखीन 3 सूक्ष्म वृत्ती. एक म्हणजे विषय अत्यंतिक जवळ आलाय, ती प्रिय वृत्ती. त्यानंतर तो विषय भोगाच्या अत्यंतिक निकट म्हणजे जवळ येतो, ती म्हणजे प्रिय. पहिली वृत्ती जवळ येणं, भोगाच्या अत्यंतिक जवळ येणं मोद वृत्ती. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला भोग तेव्हा प्रमोद म्हणजे विलक्षण आनंद होतो. या 7 वृत्ती अंतरंगामध्ये शांत होतात आणि जीवाला अज्ञानाने वाटतं की मला विषयाने सुख दिलं. मी आंबा खाल्ला म्हणून मला बरं वाटलं, मी चहा प्यालो म्हणून मला बरं वाटलं, मी जेवलो म्हणून मला बरं वाटलं. जेव्हा जेव्हा मला बरं वाटतं, मंदाताई म्हणतात आमच्या की जेव्हा जेव्हा मला बरं वाटतं तेव्हा जीवानी विचार करावा. हे बरं वाटणं जे आहे ते आत्मानंदाचं जे आहे ना त्याचं प्रगटीकरण आहे. पण तिथे आत्म्याचा आनंद खूप कमी आहे. किती कमी आहे, किती कमी आहे, विषयाच्या निमित्ताने आहे. आणि तो किती कमी आहे तर जसा संपूर्ण सोख चावून चोखून 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 आंबा सगळा त्यातला गर निघून गेला तरी सुद्धा ती मुलं चोखतच राहतात आणि अगदी शेवटी त्याप्रमाणे तो विषयानंदामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये का होईना आत्मानंदच असतो, तो आत्म्याचा आनंद असतो. पण जीवाला मात्र अज्ञानाने वाटतं की मला विषयांनी सुख दिलं. आता हे सगळं कोण समजावून सांगेल? संतांशिवाय कोणी समजावून सांगेल का? आता हे सगळं देणं सद्गुरूंचं देणं आहे. संतांच्या चरणी बसून हे समजून घ्यायचं आहे. हे सगळं त्यांच्याजवळ बसून या ठिकाणी. आणि म्हणून त्यांनी सांगितले की कोणाकडे जा तर संतांच्याकडे जा. योगी कोणाची उपासना करतात तर असे योगी ऋषी मुनी संत ज्ञानी त्यांच्याकडे जातात, त्यांची उपासना करतात. आणि मग तिकडे गेल्यानंतर आत्मक्रीड कसं होतं ते त्यांना कळतं. आणि मग आता अंगिरस मुनी म्हणतात की असे हे जे आहेत हे स्वानंदामध्ये रमलेले असतात. आता स्वानंद याचा अर्थ आपल्याच आत्म्या त्या आनंदामध्ये रमणं. कुठेतरी आपल्याला तसं दृश्य उदाहरण दिसलं पाहिजे ना. स्वानंदामध्ये रमणं म्हणजे काय? भागवताच्या शेवटी अगदी सुंदर म्हणजे संपूर्ण उद्धव गीता सांगून झाली आणि उद्धव गीता सांगितल्यानंतर अगदी शेवटी मार्कंडेयांचं आख्यान येतं. या मार्कंडेयांच्या आख्यानामध्ये खूप सुंदर कथा येते की ते त्या नारायणाला म्हणतायत की मला तुझी माया बघायची. आणि त्या भगवंतानी माया दाखवायला सुरुवात केली. आणि ती माया दाखवायला सुरुवात केल्यानंतर मग काय आता भगवंताची माया म्हटलं तडाखे काय तिथे. हे पाऊस पडायला लागला, पृथ्वी जलमय झाली, सगळे पृथ्वीत आहे, सगळे जीव त्याच्यामध्ये जात आहेत, सगळं जात आहे. पण ऋषी शांत आहेत. मार्कंडेय ऋषी 6 कल्प तप केलेले आहेत ते. आणि त्यांची दृष्टी ईशान्याला गेली आहे. आणि पुन्हा अश्वत्थाचा वृक्ष बघतायत. अश्वत्थाचं म्हणजे पिंपळाचं पान किती मोठं असतं, इतकं छोटंसं असणारं ते पान. त्या पानाचा द्रोण, त्या द्रोणामध्ये भगवंताची छोटीशी बालमूर्ती, त्या बालमूर्तीमध्ये तो भगवंत दोन्ही हाताने आपल्या पायाचा अंगठा धरतोय आणि अंगठा चोखतोय. मंदाताई म्हणतात आपल्या घरात लहान बाळं असतात 2-3 महिन्याची. ती मुलं जसं कळायला लागतं तसं ते अंगठे चोखतात
आणि अंगठं चोवल्या ते बाळ चोखत असताना तेव्हा त्याला तहान लागत नाही, भूक लागत नाही, काही लागत नाही. हे स्वानंदामध्ये रमण्याचं प्रतीक आहे. जीव स्वानंदामध्येच रमतो, पण आई आणि वडील अज्ञानाने माता काय करते, तो अंगठा बाहेर काढते आणि त्याला मध चाटवते, त्याला दुधामध्ये साखर घालून विषयाची जोड लावते. याचा अर्थ स्वानंदामध्ये रमणाऱ्या जीवाला माता पिता तो स्वानंद बाहेर काढतात आणि विषयानंदामध्ये रंगवतात. आयुष्य त्याच्यामध्येच रंगतो आणि आता संत पुन्हा त्या विषयातून काढतात आणि स्वानंदामध्ये घालतात आपल्या. म्हणून लहान मुलं जी आहेत ती स्वानंदामध्ये रमणं याचा अर्थ स्वतःच्यामध्ये मस्त आहेत. अंगठा चोखायला लागल्यानंतर भूक नाही, ताण नाही, किती वेळ गेला, काही त्यांना कळत नाही. तशी सोय ईश्वराने आत करून ठेवली आहे बरं का आपल्याला, पण आपल्याला ते कळत नाही. हे कोणाच्या चरणी गेल्यानंतर कळतं, हे संतांच्या चरणी गेल्यानंतर कळतं. आणि मग असा हा जीव जो आहे तो आत्मरती आणि आत्मक्रीड होतो असं सांगितलंय. आणि तोच जीव म्हणजे कोण आहे, तर तो स्वानंदाचा सम्राट आहे. आता हा स्वानंदाचा सम्राट प्रत्येकाला होता येतं बरं का, असं हे कोण सांगतायत, अंगिरस ऋषी त्या शौनकाला सांगतायत. आणि मग या आत्मदर्शनाचं साधन काय आहे, या साधनाची सांगायला सुरुवात केली. आणि आता पुन्हा या उपनिषदामधला अत्यंत महत्त्वाचा जो मंत्र आहे तो मंत्र आलाय. त्यांनी सांगितलं पहिलं साधन काय आहे, तर सदाचार आहे, ज्याच्यावरती समर्थांनी खूपच भर दिलेला आहे. सदाचाराला पर्यायच नाही बस. आणि म्हणून सदाचार आणि विधीचं पालन, म्हणजे वेदांच्या ज्या आज्ञा आहेत त्या वेदांचं पालन करणं जे आहे ते विधींचं पालन, हा पहिलं काय आहे तर ते साधनं सांगितलेले. आणि मग दुसरं साधन काय सांगितलंय, आता इथे पुन्हा मंत्र आलाय जे आपल्या भारताचं वाक्य आहे ते म्हणजे सत्यमेव जयते. कुठचं आहे तर ते मुंडक उपनिषदातलं वाक्य आहे. सत्याचाच जय आहे, लक्षात ठेवा. ह्या जगामध्ये तुम्हाला कार्य करायचंय. कदाचित असं दिसेल की असत्याचा जय होतोय कुठेतरी, तुमचं अंतःकरण इकडे तिकडे हेलावलं जाईल, पण अत्यंत दृढ राहा. आणि श्रुती कंठरवानी सांगते की सत्यमेव जयते. सत्यम शिवम सुंदरम. जे सत्य आहे तेच शिव आहे आणि जे शिव आहे तेच सुंदर आहे. विश्व सुंदर आहे, याच विश्वामध्ये तो परमात्मा जो आहे शिव भरून राहिलेला आहे. आणि तो जो भरून राहिलेला शिव आहे ना, तोच सत्य आहे. आणि म्हणून सत्यम एव जयते. बस, सत्य एवढं एकच आहे आणि तेच सत्याचंच दुसरं न ब्रह्म आहे. शास्त्रांनी ज्याला ब्रह्म म्हटले त्याला सत्य म्हटलेलं आहे. आणि असं ते सत्य समस्या आहे, ते सत्यमेव जयते. हा जो बोध आहे हा बोध सद्गुरू करतात आणि सत्याचाच विजय होतो ते सांगतात. त्रिकाला बाधित असं असणारं ते सत्य आहे. आणि सत्य हेच प्रबळ साधन आहे. आत्मप्रचितीची ती खाण आहे सांगितले बरं का. आत्मप्रचिती घ्यायची असेल तर खाण कोणती आहे, तर सत्यमेव जय त्याची खाण आहे. आणि असं ते सत्य कसं आहे, तो परमात्मा आणि सत्य हे भिन्न नाही. सत्य म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजेच सत्य. आणि म्हणून ते तत्व आहे. तत्व हे निराकार आहे आणि जे निराकार आहे ते डोळ्यांनी कधी दिसणार नाही, ते इंद्रियांनी प्राप्त होणार नाही, ते अत्यंत निर्दोष आहे. आणि जेव्हा शिष्य किंवा साधक अत्यंत निर्दोष होईल तेव्हा तो अत्यंत निर्दोष असलेला असा तो जीव जो आहे, तो निर्दोष झालेला जीव, तो साधक, तो काय करतो, तो शुद्ध चित्ताने ध्यानाच्या द्वारे अखंड त्या सत्याचं दर्शन म्हणजे आत्मदर्शन करून घेतो. याला नाव जरी आत्मदर्शन असेल, समर्थांचे 2 समास आहेत आत्मदर्शनावरती, पण हे आत्मदर्शन चर्मचक्षूंचं नाही, ते ज्ञानचक्षूंचं आहे, समजून घेणं आहे. ते दर्शन याचा अर्थ होणं, समजणं अशा अर्थाने, ते डोळ्याने दिसणं अशा अर्थाने होणं नाही, तेच होणं अशा अर्थाने. आणि म्हणून ज्ञानचक्षूंच्या साह्याने दर्शन घेणं असं आहे. आणि असे हे ज्ञानी, असे हे संत किंवा सद्गुरू जे आहेत ते नित्य ब्रह्मानंदामध्ये असतात. यांच्या चरणी जायला सांगितले बरं का आपल्याला. मुंडक उपनिषद सांगते जर आत्मज्ञान पाहिजे असेल तर कुणाकडे जा, असा ज्ञान्यांच्या चरणी जा. का ज्ञान्यांच्या चरणी जा, कारण ते कसे आहेत, तर एकतर त्यांनी मायेला जिंकलेलं आहे, माया त्यांच्या अधीन आहे, त्रिगुण त्यांच्या अधीन आहेत. या सगळ्यापेक्षा ते कसे आहेत, तर ते सत्य संकल्प आहेत. तुमचे आमचे संकल्प सत्य होतात का हो? मी किती आयुष्यामध्ये संकल्प केले, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मिळालं का हो मला? आपण आपल्या अंतःकरणामध्ये डोकूया. आपण जे संकल्प केले ते आपल्याला कधीच मिळत नाही.
पण संत आणि ज्ञानी हे सत्य संकल्प आहेत. आणि अशा त्या ज्ञानांची जर आपण त्यांच्या चरणी गेलो तर ते सत्य संकल्प असल्यामुळे तुमच्या माझ्यासारखे जे बद्ध जीव आहेत, या बद्ध जीवाला मुक्त करावं असा जर त्यांचा संकल्प असेल तर त्यांच्या त्या सत्संकल्पाने तुमच्या आमच्यासारखे प्रापंचिक सुद्धा कसे होतात तर ते मुक्त होतात. समर्थ म्हणतात ना, मोक्षश्रिया अलंकृत ऐसे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. तुमच्या आमच्यासारख्या प्रपंचामध्ये लडबडलेल्या स्वना सुद्धा ते त्यांच्या सत्संकल्पाने काय करतात तर अलगद वरती उचलतात. प्रपंचामध्ये शरीराने ठेवतात पण अंतरंगातून वरती उचलतात. कशाच्या साह्याने तर त्यांच्या सत्संकल्पाच्या साह्याने. आणि म्हणून त्यांच्यापाशी सत्संकल्प आहे. मग तो कसा सत्संकल्प आहे, तो सत्संकल्प तो कसा संक्रमित करतात. कधी संकल्पाने संक्रमित करतात, कधी दृष्टीने संक्रमित करतात, कधी स्पर्शाने संक्रमित करतील, तर कधी काय करतील तर मस्तकावरती हात ठेवतील आणि संक्रमित करतील. स्पर्शाने, दर्शनाने, काय प्रत्येक दीक्षेचा प्रकार दिलेत. आणि म्हणून क्षणार्धात दियते सायव दीक्षा. त्यांच्याकडे असणारं ज्ञान, त्यांचं जे काही सगळं आहे ते क्षणार्धामध्ये संक्रमित करण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे ना, ते सगळे ज्ञानी आणि हे महान पुरुष आहेत असं सांगतायत. कोण सांगतायत? स्वतः अंगिरस ऋषी सांगतायत. आणि ते असं म्हणतायत, असे जे ब्रह्माला जाणणारे आहेत ते कशी उपासना करतात. आता इथे आपण काय करायचंय ते सांगितले बरं का. शौनकाच्या निमित्ताने आपण काय करायचंय हे अंगिरस ऋषी सांगतायत. आणि ते असं म्हणतात, असे हे जे आत्मवेत्ते आहेत, हे ब्रह्मविद जे आहेत, ते काय करतात तर ते निष्काम भावनेने उपासना करतात. तुम्ही आम्ही पण उपासना करतो, पण आपली निष्काम आहे का विचारूया आपण प्रश्न. समर्थाने तर सुरुवातीलाच म्हटलेले, जनाचा लालची स्वभाव आरंभीचं म्हणती देव. देवाला कशाला बसतो तर त्यांनी मला काहीतरी दे म्हणूनच बसतो. दियते इति देवा आहे त्याचा स्वभाव आहे, तो स्वभाव सोडून द्या. पण आपण म्हणजे उपासना जी आहे त्या उपासनेला 2 शाप आहेत म्हणे. एक म्हणजे सकामता आणि दुसरी म्हणजे यांत्रिकता. हे असं झालं पाहिजे म्हणून करायचं, हे एवढं केलं पाहिजे म्हणून करायचं, आणि सकामतेने करायचं. आणि म्हणून हे 2 जाणीवपूर्वक टाळायला सांगितले. आणि असे हे ज्ञानी कसे उपासना करणारे आहेत तर ते अत्यंत निष्काम भावनेने उपासना करतात. आणि निष्काम भावनेने उपासना केल्यामुळे ते जन्ममृत्यूतून सुटतात आणि आता ते मोक्षपदी जातात. आणि आता ज्याला हे आत्मपद जाणायचं आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी ब्रह्मयज्ञ करायचा. आणि ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? ब्रह्म हा शब्दच मुळात ज्ञानाला पर्यायवाचक आहे बरं का. बरेच वेळेला आपल्याला लक्षात येत नाही. ब्रह्मयज्ञ करायचा याचा अर्थ जे ज्ञानी आहेत, जे संत आहेत, त्यांच्या चरणी जायचं आणि त्यांच्या चरणी जाऊन त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे ते शिष्यभावनेने स्वीकारणं आणि त्यांचं पूजन करणं. म्हणून संतांचं पूजन आहे, सद्गुरूंचं पूजन आहे, ज्ञान्यांचं पूजन आहे. हे सगुणाचं पूजन आहे. आपल्याला पटत नाही. माणसाचं कसलं काय पूजन करायचं? हे सगळं म्हणजे काय आहे? ही सगळी बुवाबाजी आहे आपण असं म्हणतो. एखादं आपण पटकन वक्तव्य काढून टाकतो बरं का. याचा अर्थ कुठेतरी आपल्याला पटत नाही आहे. पण आता शास्त्र सांगतंय, उपनिषद कंठरावानी सांगतायत, तर ते असत्य कसं असेल? याचा अर्थ ज्यांच्या चरणामध्ये म्हणजे संतांच्या चरण, आपण म्हणतो ना की सद्गुरूंच्या चरणी मस्तक ठेवायचं. का मस्तक ठेवायचं? फार सुंदर विज्ञान आहे. भागवत ग्रंथ वाचावं ह्याच्यासाठी तरी. आमच्या अक्कांचं भागवत वाचावं. अक्का म्हणतात की आपल्याला विज्ञानामध्ये आम्ही शिकलो की सगळं ज्ञानाचं भंडार कुठे आहे? तो मेंदूमध्ये. नाही म्हणे, मेंदूमध्ये फक्त ज्ञान मिळवण्याचं साधन आहे. पण जे मिळवलेलं ज्ञान आहे ते कुठं साठवलं जातं म्हणे तर शरीराच्या, माणसाच्या सगळ्या शरीराच्या अवयवांपैकी सगळ्यात महत्त्वाचा अवयव कोणता आहे तर तो अंगठा. म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला. हाताचा अंगठा जितका महत्त्वाचा आहे तितकाच पायाचाही अंगठा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ज्ञानाचा सगळा साठा कुठे असेल तर तो पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. आणि म्हणून संतांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. जर त्यांचा सत्संकल्प झाला तर ते ज्ञानच क्षणात संक्रमित होईल. म्हणून आपलं मस्तक वागतं का हो त्यांच्या पुढे? ते वागताना कशासाठी वाकावं? किती प्रश्न मनामध्ये येतात. मी का पायावर डोकं ठेवू? त्याच्यापेक्षा लांबूनच नमस्कार करतो. ठीक आहे, लांबून केला असतं ज्ञान पण तेवढंच मिळणार आहे.
अर्थात तो आपला आत्ताचा विषय नाही, पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की असे जे ज्ञानी आहेत त्यांचं पूजन करा, त्यांची उपासना करा. आणि जेव्हा तुम्ही अशी उपासना कराल, म्हणजे ज्ञानी आणि संतांची, ब्रह्मज्ञानी जो आहे, आत्मज्ञानी जो आहे, तेव्हा काय होतील तर ते जन्म मृत्यूतून सुटलेले असल्यामुळे त्यांच्या त्या सत्संकल्पामुळे आपणही कसे होऊ तर जन्म मृत्यूतून सुटू. आणि मग त्याचे कशा होईल, कशा तऱ्हेने होऊ शकेल तर वासनांचा क्षय. हळूहळू सगळ्या वासना निघून जातील. हवं नको पण निघून जाईल. आणि जिथे हवं नको पण निघून गेलं तर तिथे पुढच्या जन्माचा जो आहे तो प्रश्नच येत नाही. कारण जन्म का मिळतो, जन्म घ्यावा लागे वासनाच्या संगे. जिथे वासनेचा क्षय आहे तिथे जन्माचा प्रश्नच येत नाही. आणि मग असं हे सगळं जे तत्वज्ञान आहे ना, हे काय समजून घे सांगितलंय. हे सगळं सांगितलं आणि आता पुन्हा सावध केले बरं का. आणखीन एक महत्त्वाचा मंत्र याच उपनिषदातला सांगितलाय. आणि त्यांनी सांगितलंय की हे आत्मज्ञान तुला असं वाटेल की तुला कशाने ते मिळतं. आता हे फार महत्त्वाचं आहे आणि तो मंत्र आपल्याला सांगतो, नायम आत्मा प्रवचने न लभ्य न मेधया न बहुश्रुतेन. अत्यंत सावध केले. हा आत्मा प्रवचन ऐकून मिळणार नाही आणि प्रवचन करून तर अजिबातच मिळणार नाही. किती सावध केले बघा. नायम आत्मा प्रवचने न लभ्य. प्रवचन हे साधन आहे, अतिशय सुंदर साधन आहे. मला आत्ता डॉक्टर दिसत आहेत म्हणून मला आठवण झाली. डॉक्टर नेहमी वरदानंद भारतींची गोष्ट सांगतात, आप्पांची. आप्पांनी एक दिवस म्हणे दासगणू महाराजांना विचारलं की अहो मी किती प्रवचनं करतोय पण लोक सुधारतच नाहीत, काय करायचं. मी इतकी प्रवचनं करतोय पण लोक सुधारतच नाहीत म्हणे, मी काय करायचं, कशासाठी प्रवचनं करायची. आणि दासगणू महाराज सहज म्हणाले, तुला प्रवचनं काय लोकांना सुधारण्यासाठी दिलेत का. नायम आत्मा प्रवचने न लभ्यात. अरे प्रवचन हे तुझं साधन आहे. ते साधनाच्या निमित्ताने जेव्हा तू अभ्यास करशील आणि कसं वागायचं ते शिकशील तेव्हा तुला कसं वागायचं आहे तुझं तुला शिकवायचं आहे. म्हणून प्रवचन हे साधन आहे. म्हणून नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. प्रवचन करून आणि मिळणार नाही असं सांगितलंय. न मेधया, बुद्धीने ते मला प्राप्त होणार नाही. खूप काही ऐकूनही ते मला प्राप्त होणार नाही. बलहीन असेन तर न बलहीनेनं, जो बलहीन आहे त्यालाही प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर जो आत्मनिष्ठ नाही त्यालाही प्राप्त होणार नाही. जो आसक्तीने पूर्ण भरलेला आहे त्यालाही ते होणार नाही. आणि म्हणून जर मला आत्मज्ञान करून व्हायचं, आत्मज्ञानाकडे माझी प्रवृत्ती मला करायची असेल तर या गोष्टी मला सगळ्या टाळाव्या लागतील. म्हणून मला मनाचं धैर्य धारण करावं लागेल, आत्मनिष्ठ व्हावं लागेल, अनासक्ती जी आहे ती अंतरंगामध्ये बाणावी लागेल, हे सगळं करावे लागेल. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर आता पुढे ते जे अंगिरस ऋषी आहेत ते अंगिरस ऋषी असं सांगतात की आता हा जो आत्मा आहे तो आत्मा ज्या वेळेला ते सद्गुरू संत ज्ञानी सांगतात तेव्हा तो सहज प्राप्त होतो. आणि तो प्राप्त झाल्यानंतर तो जीव कसा होतो तर तो जीव ज्ञान तृप्त होतो, कृतकृत्य होतो आणि तो विरक्त होतो. आता 3 टप्पे सांगितलेत बरं का. आता ते उलट्या अर्थाने जायचे आपण. आधी विरक्त होतो आणि विरक्त होण्यासाठी काय करावं लागतं. आता मला प्रपंचातली विरक्ती करायची असेल तर मला प्रपंच अंतरंगातून सोडायचं आहे. मग मनासारखी गोष्ट अशी आहे की ते रिकामी राहू शकत नाही. मग प्रपंच जर ते प्रपंचाच्या जागी कोणाला तरी बसवावं लागतं. मग तिथे ईश्वराला बसवायचं नाही तर समर्थांना बसवायचं नाही तर परमात्म्याला बसवायचं. आता तिथे मी काढायचा, माझा प्रपंच काढायचा आणि तिथे परमात्मा बसवायचा. म्हणजे हळूहळू काय आहे, प्रपंचाची आसक्ती निघून गेली, विरक्ती. विरक्ती झाली. कशाच्या साह्याने विरक्ती प्राप्त होते, उपासनेच्या साह्याने विरक्ती प्राप्त होते. आणि म्हणून उपासना आहे. आपलं छोटंसं आसन देवाच्या जवळ घालून बसायचं आहे, त्याच्याशी संधान साधायचं आहे. उपासनेने काय आहे तर विरक्ती प्राप्त आहे. कर्माने काय आहे तर कृतकृत्यता आहे. जसं कर्म मला दिलेलं आहे तसं मी केलेलं आहे. ती कृतकृत्यता प्राप्त कशाने होते तर ती कर्माने होते. आणि ज्ञानाने काय आहे तर संतांच्या चरणी जे त्यांनी शुद्ध ज्ञान दिले त्याच्या चिंतनाने ज्ञान तृप्त व्हायला होतो. आणि म्हणून जीवाने 3 गोष्टींची प्राप्ती करून घेतली पाहिजे. अंगिरस ऋषी शौनकांना सांगतायत. आणि अशा तऱ्हेने जर ब्रह्मचिंतन केलं, कामतेने चालू राहिली पाहिजे.
कर्मही कृत्य होण्यासाठी कर्मही केलंच पाहिजे आणि त्याचबरोबर ज्ञानाचं ब्रह्मचिंतन अखंड करत राहिलं पाहिजे. आणि अशी ही नित्य केलेली साधना, जेव्हा नित्य हा जो आत्माचा प्रवास आहे, हा अंतरंगीचा प्रवास साधकांनी नित्य अखंड 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 करता करता, हे कृत्रिम साधन आहे, संवादी साधन आहे. तरी संवादी साधनाने, कृत्रिम अशा साधनाने एक दिवस अकृत्रिम असणाऱ्या त्या तत्वाची प्राप्तीच होऊन जाते. ती कधी होईल, कशी होईल, काहीच सांगता येणार नाही. मग तिथे बोलता येणार नाही. यतो वाचा निवर्तन त्या प्राप्य मनसास, हे त्यानंतरचा टप्पा येतो. पण आधी हे सगळे प्रकार जे आहेत, म्हणजे ह्या साधनेच्या सगळ्या टप्प्यातून साधकाला जावं लागतं असं सांगितलंय. आणि जेव्हा तो साधक असा या टप्प्यातून जातो, तेव्हा मग त्याचं द्वैत निघून जातं. मग मठाकाश म्हणजे काय, मग घटाकाश म्हणजे काय, त्याचं घटाकाश निघून जातं, त्याचं मठाकाश निघून जातं. मी जीव आहे हेही निघून जातं, मी शिव आहे हेही निघून जातं, मी ब्रह्म आहे हेही निघून जातं. सगळ्या उपाध्या निघून जातात आणि तो आता उपाधिरहित होतो. आणि इथपर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास कसा आहे, तो मार्गरहित प्रवास आहे किंवा मार्गरहित पंथ आहे. समर्थांनी फार सुंदर याचा विचार केलाय. समर्थान दृष्टांत दिलाय. ते असं म्हणतात, एखादा मासा पाण्यामध्ये सरसर सरसर पोहत जातो, पण तो मार्ग आपल्याला दाखवता येत नाही. एखादा पक्षी आकाशामध्ये उडत जातो, पण त्या पक्षाचा मार्ग आपल्याला दाखवता येत नाही, कारण तो पक्षी गेला की तो मार्ग मागचा निघून गेला. त्याचं गंतव्यस्थान कळतं, पण हा मार्ग जो आहे तो पंथरहित असा असणारा, त्याचे काही ठोकताळे संतांनी, ज्ञानी लोकांनी दिलेत. त्या मार्गावरनं आपण जायचं, पण नेमका तो कसा आहे, काय आहे, काही कळत नाही, कारण तो गुप्त आहे. आणि तो कसा आहे, तो गुह्य. आपण कालच बघितलं, तो कसा आहे तर अत्यंत गुप्त असा असणार आहे. तो ज्याचा त्यांनी तो मार्ग तिथे चोखाळायचा आहे, तो मार्ग न दिसणार आहे. आणि असा मार्ग हे ज्ञानी सांगतात, संत सांगतात, सद्गुरू सांगतात. आणि मग असा जो भक्त आहे तो संसारामध्येच राहतो आणि संसारामध्ये राहून ज्ञानाचं चिंतन करतो, ब्रह्मचिंतन करतो आणि ज्ञानरूप होतो. आणि ज्ञानरूप झाल्यानंतर या स्थूलामधील सगळं जे काही आहे त्या जगतामध्येच तो राहतो. हे जगत नाही नष्ट होत नाही, पण जगताचं मिथ्यत्व तो जाणतो. ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यत्व आणि जीवाचं ब्रह्मत्व, हे सगळंच्या सगळं त्याला कळतं. आणि हे सगळं कळल्यानंतर तो इथेच राहतो. आणि मग इथे राहिल्यानंतर त्याला कळतं की जो परमात्मा माझ्या अंतरंगामध्ये आहे ना, तोच परमात्मा सगळ्यांच्या ठिकाणी आहे, हे त्याला सहज कळतं. आणि पुन्हा इतका सुंदर दृष्टांत दिलाय, आणि तोही दृष्टांत या उपनिषदामध्ये आहे. आणि तोच दृष्टांत समर्थांनी त्यांच्या 21 समासीमध्ये दिलाय. खूप छान दिलाय. छोटी छोटी मुलं आहेत, खेळतायत, गावातली मुलं आहेत, गावातलं घर आहे, अंगण आहे मोठं, आणि अंगणामध्ये नुकतीच संक्रांत होऊन गेली आणि प्रत्येकाच्या घरात सुगडी आहेत. प्रत्येकाने सुगडी आणलेत आणि सुगड्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि प्रत्येकाने आपलं सुगडं पाणी भरून अंगणात ठेवलंय आणि ती मुलं खेळ खेळतायत. आणि खेळ खेळता खेळता मुलांच्या लक्षात आलं की त्या आकाशामध्ये असणाऱ्या सूर्याचं प्रतिबिंब प्रत्येक त्या सुगड्यामध्ये पडलेलं आहे. आणि ती मुलं एकमेकांना सांगतायत, आहे रे आहे, माझ्या घरी आहे, आहे रे आहे, माझ्या घरी आहे, आहे रे आहे, माझ्या सुगड्यात तो आहे. म्हणजे तो सूर्य माझ्या सुगड्यामध्ये आहे, याचा अर्थ त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या माझ्या सुगड्यामध्ये पडलेलं आहे. म्हणजे सूर्य एकच आहे, पण जेवढी ती सुगडी आहेत त्या प्रत्येक सुगड्यामध्ये त्याचं प्रतिबिंब आहे. अगदी त्याचप्रमाणे एकच ब्रह्मतत्व, हे 84 लक्ष देह जे आहेत त्या प्रत्येक देहामध्ये एकच तत्वाचं प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब त्या ठिकाणी आहे. आणि हे कोण जाणणार आहे, तर तो आता साधक, तो भक्त ते सगळं जाणतो. आणि मग ते जाणल्यानंतर त्याचं संचित क्रियमाण जे आहे ते सगळं नामसाधनेमुळे त्याची कर्मनिर्लेप होतात. कर्मनिर्लेप झाले की मग संचित आहे, आत्मज्ञान झालं तर संचित जळून जातं सांगितलंय. आणि मग क्रियमाण कर्म आहे, क्रियमाण कर्माचा तो वापर करतो. त्या कर्माला क्रियेचा लेप लागत नाही किंवा विचारांनी तो कर्म संपवतो. याचा अर्थ मला आता भूक लागली, मी जेवल्याबरोबर जेवणाचं कर्म केल्यानंतर मला बरं वाटलं, अर्थ या कर्माचं फळ आता मला पुन्हा भोगायचं नाही असा विचार केला तर ते संचितात जाऊन पडत नाही. विचारांनी कर्म संपवणं, क्रियामाण कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे ना, बुद्धी स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला.
याचा वापर करून विचाराने तरी कर्म संपवणं आहे किंवा नामसाधनेने कर्म संपवणं आहे. आणि म्हणून क्रियमाणामध्ये जगताचं मिथ्यत्व जाणलं गेलं की जगताचं मिथ्यत्व जाणलं गेलं की मग पुण्याचाही लेप लागत नाही. मग पापाचा लेप गेला, पुण्याचा लेप गेला आणि हे सगळं निघून गेलं की मग तो जो आहे तर त्याचा अहमच तिथे शिल्लक राहत नाही. जिथे अहम शिल्लक राहत नाही तिथे केवळ काय आहे तर तो सहाच शिल्लक राहिलेला आहे. आणि मग तो सहा म्हणजेच ते ब्रह्म आहे, तोच परमात्मा शिल्लक राहिलेला आहे. आणि मग असं तो जो जीव आहे तो त्याचं अस्तित्व कसं आहे त्याच्या शेवटी सागरामध्ये आपलं अस्तित्व विलीन करून टाकते. तसा भक्त जो आहे तो आपलं अस्तित्व त्या परमात्म्यामध्ये विलीन करून टाकतो. आपलं आत्मत्व स्वत्व समर्पित करतो. आणि जो आपलं स्वत्व समर्पित करतो ना तोच या भवसागरामध्ये तरुण जातो. आणि अशी ही भवसागरामध्ये तरुण जाण्याची आत्मविद्या आहे. ही आत्मविद्या अत्यंत श्रद्धावान अशा असणाऱ्या त्या शौनकाला कोणी दिलेली आहे तर ती त्या अंगिरस ऋषींनी दिलेली आहे. आणि याच पूर्ण ज्ञानाने शौनक जे आहेत ते ज्ञानाने कृतार्थ झाले. आणि तसेच कृतार्थ पुन्हा त्या ब्रह्मविद्ये ते चिरा जी ब्रह्म देवाची परंपरा लाभली अनेक ऋषीवरा वंदू तयाते. या संपूर्ण ऋषीवरांकडून ही ब्रह्मविद्या तुमच्या आमच्यापर्यंत आलेली आहे. म्हणून त्या ऋषींना आपण वंदन करूया, त्यांच्या चरणी अनन्य भावे शरण जाऊया. आणि जर आपण शरण गेलो तर ती आत्मविद्या ब्रह्मविद्या तुमच्या आमच्यापर्यंत येईल. आणि म्हणून इथेपर्यंत मागणं मागितलेलं आहे सगळ्या ऋषीमुनींना, सद्गुरूंना, संतांना की ती ब्रह्मविद्या आमच्यापर्यंत येऊ दे आणि त्याच्याकडे आमची प्रवृत्ती होऊ दे. आणि इथे या मंडक उपनिषदाचा जो आहे आणि असं त्या ठिकाणी मागणं मागितलेलं आहे की सगळ्या ऋषीमुनींना वंदन केलेलं आहे आणि आमची प्रवृत्ती तिथे होऊ दे आणि हे आत्मज्ञान आम्हाला होऊ दे असं सांगितलंय. आता या उपनिषदाचं जे आपण चिंतन केलं त्यातले महत्त्वाचे फक्त आपण काय काय बघितलं ते बघूया. या उपनिषदामध्ये पराविद्या आणि अपराविद्या म्हणजे काय ते आपण बघितलं. सगळ्यात महत्त्वाचं ध्यान कसं करायचं. प्रणवधेनो शर्व आत्मा ब्रह्मतल्लक्षमुच्यते ही ध्यान प्रक्रिया आपण बघितली. मग त्याचबरोबर सत्यमेव जयते सत्याचा आधार आपण घेतला पाहिजे, त्यानुसार आपण जीवन जगलं पाहिजे असं सांगितलंय. आणि मग त्याचबरोबर की हे जे आत्मस्वरूप आहे हे कशाने मिळणार नाही ते प्रवचन नायमात्मा प्रवचने न लभ्यात. मला प्रवचन ऐकून किंवा करून तो मिळणार नाही. त्यासाठी मला आत्मचिंतनच करावं लागेल. सगळं सोडून काही काळ तरी मला एकांतामध्ये जो एकांतामध्ये जातो त्यालाच लोकांतामध्ये सुद्धा एकांत सहज प्राप्त होतो. आणि असं सांगणार हे जे मंडक उपनिषद आहे त्याचं चिंतन आपण केलं. ही सगळी केलेली सेवा भगवान नारायणाच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम.